हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेदेव सूर्यकार्य सुसर्वदा. श्री गणेशाय नमः. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत गावदेशपूर शिलोतर आयोजित मान्य श्री विजय शेठ गोविंद पाटील चषक 2025 चा महासंग्राम आपण पाहतोय. कालच्या दिवसापासून मात्र या स्पर्धेला शुभारंभ झालेला आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आई सोनसरी स्फोट तांबडमाल वर्सेस आई अष्टभुजा स्फोट लहुपाडा. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर मग योगेश बरबचा तेज तरार होता. वेगानं या ठिकाणी हा चेंडू मात्र निश्चितच पाहायला मिळाला होता. दोन बॅटर आपण पाहिलं तर मग समीर भुरकुण अँड निमेश थापड ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर हार्डलेन हा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर निश्चितच थोडासा अतिरिक्त बाउन्स कमी पाहायला मिळाला आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग ही लेग बायची धाव नाही तर मग बॅटला चेंडू हलकासा ब्रश झाला होता. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी निश्चितच पूर्ण होताना आपण पाहतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान आणि या मैदानावरती आपण पाहिलं तर मग अनेक मोठमोठ्या स्पर्धा मात्र निश्चित होत असतात. या पुमण विभागामध्ये यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला सन्मान दिला वळता निमेशनं एक सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली गेली. चेंडू फेकून झालेत या षटकातील 3. पॉवर प्लेचं हे पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय योगेश बरबच्या माध्यमातून. दोन्ही संघ आपण पाहिलं तर मग टॉप 10 चे दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघामध्ये अतिशय जबरदस्त बॅटिंग बॉलिंग खूप चांगली आहे. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर हा हॅपट्रॅकर बॉल होता आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग समीर भुरकुंडच्या बॅटमध्ये येतोय आजच्या दिवसातील हा पहिला षटकार आणि या षटकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर उचली गेले ती म्हणजेच 8 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल अजून एक हॅपट्रॅकर बॉल होता. झेल परंतु झेल मात्र ड्रॉप झाली आहे. समीर भुरकुंडला मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जीवनदान मिळालं गेलंय. पुन्हा एकदा चांगलं बॅटिंग करण्याची संधी त्याला मात्र मिळाली गेली आहे. पकडा काय जिंका मॅच सोडाल काय तर हराळ मॅच हे क्रिकेटचं रहस्य आहे आणि क्रिकेटच्या पटलावरती या छोट्या छोट्या ज्या चुका होत आहेत त्या मात्र निश्चितच सुधारायला हव्या. योगेश बरबचा पुढचा बॉल हो एक रस्ता लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. काय जबरदस्त शॉट सिलेक्शन होतं परंतु चेंडूचा वेग आपण पाहिला तर मग भन्नाट पाहायला मिळाला होता. हलकासा मात्र चेंडू पडल्यानंतर ऑस्टमच्या दिशेने निघाला होता तेच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. हा चेंडू येतोय डॉट आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजेच बिनबाद 9 धावा. एक चांगली पॉझिटिव्ह सुरुवात या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळते अष्टभुजा स्फोट लहुपाडा टीमची. कारण आपण पाहिलं तर 9 धावा श्रेष्ठ मानल्या जातील धावफलकावरती. कारण जोपर्यंत समीर भुरकुंड अँड निमेश थापड मैदानाच्या आतमध्ये राहतील तोपर्यंत निश्चित धावा येत राहतील आई अष्टभुजा स्फोट लहुपाडा टीमसाठी. कारण दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर मग अष्टपैलू खेळाडू आहेत आणि सातत्याने त्यांचा खेळ देखील आपण पाहिलाय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. समीर भुरकुंडचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर मग नंबर 4 या क्रमांकावरती तो बॅटिंग कॅरियर मध्ये रँकिंग करतोय. 525 धावा
2024 ते 2025 मध्ये त्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू देखील डॉट आलाय. गोलंदाज आपण पाहिला तर मग जयेश बडवे. आज भरपूर खेळाडू आपण पाहिलं तर मग आई सोमसरी स्पोर्ट तांबडमाल टीम मध्ये कमी पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग ओहो, सुरुवातीला आपण पाहिलं तर मग इष्टिरक्षक, त्याच्यानंतर थर्डमॅन आणि बॅटर देखील बीट झाले होते. 22च्या स्वरूपामध्ये या 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. दोन टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली आहे 11 आकड्यावरती. जयेश नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर आपण पाहिला तर मग 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग हवाई सफर केलाय, परंतु चेंडू जाईल एका टप्प्यानं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडं 4 धावांकरिता आणि येतोय हा समीरच्या बॅट मधनं चौकार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग पॉइंटच्या वरून हा फटका आपण या ठिकाणी पाहिला. मिळतील या फटक्यावरती देखील पुन्हा एकदा समीरला 4 धावा आणि या 4 धावेनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचली आहे 19 आकड्यावरती. सुरुवातीचे पहिले 2 चेंडू अप्रतिम टाकले होते, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग समीर चांगली बॅटिंग या ठिकाणी केली आहे. जवळजवळ 3ऱ्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर 4थ्या बॉलवरती देखील एक चौकार त्यांनी पेश केला आणि संघाला एक मजबूत स्थितीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्याने समीर करत असतो आणि यावेळेस देखील चांगले प्रयत्न केले जात आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू तेज तरार होता. गुडलेनवरती चेंडूची पिचिंग आपल्याला जरूर पाहायला मिळाली होती आणि तिथून मात्र थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज जयेशनं. परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली. सुपर बॉल. शेवटचा बॉल. धावफलकातील धावा आहेत 19. कमबॅक केलं या ठिकाणी गोलंदाज जयेशनं, परंतु हा बॉल आपण पाहिला तर मग आउटसाइड द लेग स्टंप, डाव्या एष्टीच्या बाहेर मात्र हा चेंडू निश्चितच पाहायला मिळाला होता. धावसंख्या 1 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अपटाकर बॉल होता, परंतु यावेळेस पुन्हा एकदा लेंथ अँड लाईन मात्र चुकीची पाहायला मिळाली आहे. अगोदरचा चेंडू आपण पाहिला तर मग लिस्टमच्या बाहेर निश्चितच पाहायला मिळाला होता, परंतु हा चेंडू आपण पाहिला तर मग ऑफस्टमच्या बाहेर निघणारा जरूर पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल वरती मात्र रोखलं जाईल. चांगली फिल्डिंग झाली आहे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 22 आकड्यावरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 11च्या सरासरीनं धावपळक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते अष्टभुजा स्पोर्ट लोहपडा संघाचं. चांगली सुरुवात या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. चांगला फाउंडेशन उभारण्याचा प्रयत्न मात्र 2 खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये केला आणि खऱ्या अर्थानं बॉलिंग असं देखील कार्ड आपण पाहिला तर योगेशनं चांगली बॉलिंग केली होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग जयेशने देखील चांगला कमबॅक केलाय. 2 बाउंड्रीज त्याच्या ओव्हरमध्ये देखील आल्या होत्या, परंतु स्वतःला सावरलं गेलं.
आणि पुन्हा एकदा मग चांगली बॉलिंग त्याच्याकडनं जरूर पाहायला मिळाली. आता मात्र नंबर 3चं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग मयूर सेंडे नावाचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर मग जरूर चांगला पाहायला मिळतो. 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा कंप्लीट होताना आपण पाहतोय. सध्या तरी आपण पाहिलं तर मग समीरनं चांगलं बॅटिंग केली आहे. निमेशनं त्याला साथ चांगल्या पद्धतीने दिली आहे. तो निमेशच्या बॅटमधनं आपण चांगले फटके अजून पाहिले नाही आहेत. तो देखील चांगले बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो. यावेळेस आपण पाहिलं तर मग अडबा पाटनं चेंडूला हाफ वर घेतलं होतं आणि काय जबरदस्त झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय आणि पहिला धक्का बसतोय अष्टभुजा स्पोर्ट लोहवाडा टीमला. निमेश तापड मात्र झेलच्या स्वरूपामध्ये झालेत बाद होण्यापूर्वी एक चांगली पार्टनरशिप जरूर पाहायला मिळाली ती दोन बॅटर मध्ये, परंतु तिन्ही चेंडू तो खेळला आणि तिन्ही चेंडू मध्ये फक्त त्यांनी एक धाव बनवली. बाकीचं काम समीर भुरकण अप्रतिम केलंय. धावसंख्या 22 असताना 23 असताना मात्र पहिला धक्का अष्टभुजा स्फोट लोहवाडा टीमला मात्र बसला गेला. मयूर शेंडेला पहिली विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त होते. पहिल्या बॉलवरती एक सिंगल मात्र जरूर घेतली होती, परंतु त्याच्यानंतर विकेट करण्याचा प्रयत्न केला होता निमेश थापडनं, मात्र झेलच्या स्वरूपामध्ये त्याला देखील परतावं लागलं. त्यानंतर आणखी एक महत्वाचा मॅच आपण पाहणार आहोत. दोन संघामध्ये पीर बाबा स्पोर्ट पापडी वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा, म्हणजेच कल्पेश सापटे विरुद्ध जयेंद्र वाघे अशी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. लो फुल टॉस डिलिव्हरी यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू जाईल डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 24 वरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेस पुन्हा एकदा लो फुल टॉस डिलिव्हरी. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे योगेश भरप त्या ठिकाणी होते आणि निश्चितच चांगले फिल्डिंग यावेळेस पाहायला मिळाली. मोस्ट विकेट सेक्शन 3 2025 चा आपण पाहिलं तर मग टॉप 10 चे 10 बॉलर आपल्याला जरूर पाहायला मिळतील. यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला पॉइंटच्या दिशेने ढकलला. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण जरूर पाहिले आहे. दिनेश आलेत नंबर 3 वरती खेळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर निश्चितच आपण पाहणार आहोत टॉप 10 चे जे बॉलर आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये सेक्शन 3 मध्ये 2024-2025 मध्ये अतिशय चांगली कामगिरी त्यांची देखील राहिली आहे. यावेळेस घुटना टेक तमाशा देख असे करण्याचा मात्र प्रयत्न निश्चितच होता दिनेशचा, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. अतुल सुरुंग जगदंब स्पोर्ट पिंढरीपाडा टीमचा खेळाडू. 53 इनिंग आहेत आणि 62 विकेट. सध्या नंबर 1 वरती तो रँकिंग करतोय. त्याच्यानंतर आकाश दानवी आई जीवदानी स्पोर्ट गिरीज या टीमचा खेळाडू. 45 इनिंग आहेत आणि 50 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळतात. त्याच्यानंतर धीरज दिंडा जगदंब स्पोर्ट पिंढरीपाडा 44 इनिंग आणि 48 विकेट्स त्याचे देखील पाहायला मिळतात. त्याच्यानंतर विशाल थापड आई अष्टभुजा स्पोर्ट लहूपाडा 34 इनिंग आणि 46 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर नहुनाथ गहिला जगदंब स्पोर्ट पिंढरीपाडा टीमचा खेळाडू. 45 इनिंग आहेत आणि 43 त्याचे विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष डावळे आई जीवदानी गिरीज 43 इनिंग आणि 43 विकेट त्याच्या नावावरती देखील पाहायला मिळतात. त्याच्यानंतर विकेश खरपडे उमसागर ब्राह्मणगाव 46 इनिंग आणि 41
विकेट त्याच्या देखील पाहायला मिळतात, परंतु यावेळेस बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू मात्र सापडला गेला आणि त्याच्यावरती समीर नावाचा हा मोठा षटकार जरूर पाहायला मिळालाय. त्याच्यानंतर रुपेश मोरे एकविरास्फोट वाकीपाडा 32 इनिंग आहेत आणि जवळजवळ 40 विकेट त्याच्या नावावरती देखील पाहायला मिळतात. त्याच्यानंतर समीर बुरगुंड अष्टभुजास्फोट लहुपडा टीमचा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, बॅटिंग करतोय, परंतु 37 इनिंग आहेत आणि त्याच्या नावावरती देखील 40 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर निलेश बंद्रे पीर बाबा स्पोर्ट पापडी टीमचा खेळाडू 41 इनिंग आहेत आणि 39 विकेट त्याच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. हे टॉप 10चे बॉलर आपण पाहिलेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे पुन्हा एकदा ऑन साईडला वाईडिश लॉंग वरनं क्षेत्ररक्षक पुढे आलाय, चेंडूला उचलतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा बोलून पूर्ण केल्या आहेत आणि या दोन्ही टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचली आहे 35-35 या कड्यावरती. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 4 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस लो फुल टॉस डिलिव्हरी निश्चितच हाताळली गेली आहे. क्षेत्ररक्षक पुढे आला, लॉंग ऑफ रिझन मध्ये मात्र पकडला जाईल. समीर बुरकुंडचा झेल जवळजवळ आपण पाहिलं तर मग पहिल्या ओव्हर मध्ये संधी बनवली होती योगेश बरपनं. योगेशनी चांगली बॉलिंग केली होती, समीरच्या विरोधामध्ये फसवलं होतं, परंतु समीरचा झेल सोडल्यानंतर त्याने देखील मात्र खेळ बदलवला आणि अखेरच्या वेळेस मात्र या शेवटच्या ओव्हर मध्ये समीरची विकेट मात्र मिळवण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज अक्षय. धावसंख्या 35 असताना मात्र दुसरा धक्का बसलाय. पहिला धक्का आपण पाहिला तर मग 23 या धावसंख्येवरती लागला होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग धावसंख्या 35 असताना मात्र ही दुसरी विकेट अष्टभुजा स्फोट लहुपाडा टीमची मात्र डाऊन झाली, परंतु समीरनं चांगल्या धावा मात्र बनवल्या आपल्या संघासाठी. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 29 धावा त्याच्या मात्र या ठिकाणी पाहायला मिळाल्या. अक्षयच्या पहिल्या बॉलवरती मात्र समीरनं मोठा फटका खेचला होता, त्याच्यानंतर डबल, त्याच्यानंतर मात्र विकेट मिळवली आहे. चांगला कमबॅक केलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग महेश भोईर नावाचा आणखी एक जबरदस्त खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अष्टभुजा स्पोर्ट लोहपाडा टीमचा. यावेळेस आपण पाहिलं तर मग हलक्या हाताने चेंडूला मात्र दिशा दिली आहे. वाईडिश लॉंगांवरनं क्षेत्ररक्षक पुढे आला, एक धाव वेगाने पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिला तर मग पंच थोडेसे विचार विनिमय करत आहेत आणि यस तिसऱ्या अंपायरची मागणी केली आहे. डिसिजन मात्र पेंडिंग ठेवलाय, बघूया काय घडलंय काय बिघडलंय. एक धाव कंप्लीट केली, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर मात्र पोचलाय की नाही हे देखील चेक केलं जाईल. खूप क्लोज डिसिजन आहे. आणि डिसिजन आहे नॉट आउट, म्हणजेच 2 धावा या ठिकाणी कंप्लीट असतील आणि या 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेले 37 या आकड्यावरती. सदतीस धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. आज आपण पाहिलं तर मग खऱ्या अर्थानं अतुल ठाकरे प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळत नाहीये. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी चेंडूला भिडकावून दिलाय वाईडिश लॉंगांच्या वरून 6 धावांकरिता आणि महेश भोईरच्या बॅट मधनं आलाय हा महत्वाचा षटकार. आणि षटकारांना टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे ती म्हणजेच 43 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. फुलटॉस चेंडू मात्र हाताळला गेला आणि त्याच्यावरती अक्षरशः महेश भोईरनं हा षटकार खेचलाय आणि षटकारांना टीमची टोटल आपण पाहिली तर मग 43 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजून सुद्धा एक शेवटचा बॉल शिल्लक आहे अक्षयच्या खात्यातील. यावेळेस मिस टाइम फटका शॉट मिड ऑफला मात्र झेल
ची संधी होती आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग झेल सुटल्यानंतर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये महेश भोईर मात्र बाद झालेत. 45 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि जवळजवळ 46 धावांचं लक्ष्य मात्र कंप्लीट करावं लागेल विजयासाठी आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमला. जवळजवळ 12ची सरासरी. जवळजवळ 11.50 ची सरासरीने मात्र धाव फलक पूर्ण करावा लागेल 4 ओव्हरमध्ये आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमला. चला टॉस साठी यायचं आहे पीरबाबा स्पोर्ट प्रॉपर्टी टीमचं संघनायक आणि आई गावदेवी स्पोर्ट चिंचोटे पाटील पाडा टीमचा संघनायक. आपण टॉस साठी या. तसा मॅच लावते सुरुवात 46 धावा मात्र बनवायचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निलेश परेड अँड योगेश परब. तर बॉलिंग ट्रॅक वरती समीर भुरकुंड. यावेळेस आपण पाहिलं तर मग पहिल्याच बॉल वरती मधली एसटी मात्र उद्ध्वस्त केली आहे आणि निलेशला मात्र या ठिकाणी परतावं लागेल. पहिल्या बॉल वरती मात्र क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये निलेशची विकेट मात्र मिळवली आहे. समीर भुरकुळनं पहिला धक्का बसतोय आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमला. यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर मग आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीम देखील टॉप 10 मध्ये चांगली कामगिरी करते. परंतु आज प्लेइंग 11 मध्ये आपण पाहिलं तर मग वैभव दळवी, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग अतुल ठाकरे तो सध्या इन्फॉर्म बॅटर आहे. त्यांची मात्र अनुपस्थिती निश्चितच जाणवते.
मयूर शेंडे आलेत नंबर 3 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. जबाबदारीचं क्रिकेट यावेळेस खेळावं लागेल, कारण अजून सुद्धा सामना संपलेला नाहीये. अजून सुद्धा सुवर्ण संधी आहे मॅच जिंकण्यासाठी. 4 ओव्हरमध्ये 46 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. पहिल्या बॉलवरती मात्र विकेट मिळवली आहे समीरनं. यावेळेस दुसरा बॉल उडवण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या बॉलवरती देखील मयूर शेंडेला मात्र परतावं लागेल. आणखी एक विकेट मात्र या ठिकाणी मिळवली आहे. आता मात्र विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज मिस्टर समीर भुरकुंड. सध्या समीरचा विचार केला तर मोस्ट विकेटच्या भूमिकेमध्ये देखील टॉप 10 मध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर बॅटिंग कार्ड जो आपण पाहिला टॉप 10 चा वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचा, त्याच्यामध्ये देखील नंबर 4 या क्रमांकावरती त्याची वर्णी लागली आहे. का लागली आहे ते सिद्ध या ठिकाणी करून दाखवलंय. पुन्हा एकदा चांगली बॉलिंग, चांगले बॅटिंग, त्याच्यासाठी निश्चितच आपण त्याचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली कामगिरी सातत्याने तो देखील आपल्या टीमसाठी करत असतो आणि यावेळेस देखील चांगली कामगिरी केली आहे. बॅक टू बॅक 2 विकेट त्याने मिळवलेत. कदाचित मग तिसरी विकेट मिळवली जाईल का? विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती आहे विकास आलेत. न्यू बॅटर यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला समोरच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. 20 सेप मध्ये एक सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीनं टीमचं खातं मात्र या ठिकाणी ओपन केलं गेलं. योगेश बरफ जबाबदारीचं टॉनिक यावेळेस त्याला मात्र घ्यावं लागेल. यावेळेस अक्रॉस द लाईन हा चेंडू मात्र खेळला गेलाय आणि चेंडूला फाटवलंय. लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषेच्या पार हा येतो योगेश बरफच्या बॅट मधनं. दमदार, वजनदार, शानदार षटकार आणि या षटकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली आहे 7 या गड्यावरती. योगेश बरफ ह्याच खेळीसाठी मात्र जाणला जातो आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जवळजवळ 4थ्या बॉलवरती षटकारानं त्याने देखील सुरुवात केली आहे आपल्या खेळीला आणि या षटकाराच्या साहाय्याने टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचली आहे 7च्या गडामध्ये. अजून सुद्धा आपण पाहिले तर मग 2 चेंडू शिल्लक असतील. अजून एक उडवलाय, हा चेंडू देखील जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषेच्या पार आलाय षटकार. काय जबरदस्त टायमिंग यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने हा चेंडू मात्र हाफ व्हॉलीवर घेतला आणि चेंडूला भिडकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सरळ 6 धावांकरिता आणि या षटकाराच्या सायन आता मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचली आहे 13 या कड्यावरती. काय जबरदस्त फटके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग समीरचा बोलबाला राहिला होता 2 बॉलवरती, परंतु त्याच्यानंतर सिंगल घेतली विकास मानेनं आणि स्ट्राईक वरती आणलं योगेश बरफला. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहिले. यावेळेस आपण पाहिलं तर मग हलक्या हाताने मात्र चेंडूला फक्त डिफेन्स करायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन झाला नाहीये. हा डॉट बॉल आपण पाहिला आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्यात, त्या म्हणजेच 2 बाद 13. पाहूया आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज पुढे आणला जाईल आणि कशा पद्धतीची त्याच्याकडनं देखील कामगिरी राहील या मॅच मध्ये. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 मध्ये मॅच जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर मग 33 धावा अजून सुद्धा बनवायचे आहेत. अजून सुद्धा 11च्या सरासरीनं प्रति षटका मागे 33 धावा मात्र पूर्ण कराव्या लागतील आई सोनसरी स्फूट तांबडमाल या टीमला. सर्वांच्या नजरा मात्र योगेश बरफच्या खेळीवरती लागल्या गेलेत, कारण त्यांनी मात्र एक पॉझिटिव्ह सुरुवात या ठिकाणी जरूर करून दिली आपल्या टीमला. नंबर 2चं षटक टाकण्याकरिता जयेश वाडू नावाचा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. सह्याद्री चषकामध्ये काय जबरदस्त कारनामा गेला होता जयेश वाडू या गोलंदाजानं.
यावेळेस हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला, विकासच्या बॅटमध्ये फटका फसला होता, परंतु एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिला तर मग सक्सेसफुल होताना जरूर पाहायला मिळाला. या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना आपण पाहतोय. 2 टीमची टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोहोचली आहे 15 या कड्यावरती. 15 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. जयेशचा पुढचा बॉल, हॅप ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नाही तर मग यष्टीरक्षक पोचला गेलाय आणि जवळ त्याने तो झेल मात्र पकडलाय आणि तिसरा धक्का बसतोय आई सोनसरी स्फोट तांबडमाल टीमला. फलंदाज विकास माने देखील झाले आउट. जयेश वाडूने मिळवले अक्षरशः ही महत्वाची विकेट. विकास माने चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होता, परंतु त्याचा देखील झेल मात्र यावेळेस पकडला गेला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतील जयेश बडबे. जयेशनं बॉलिंग देखील खूप चांगली केली, आता मात्र बॅटिंग देखील त्याला चांगली करावी लागेल. आपला जो साथीदार आहे योगेश याला मात्र चांगला साथ या ठिकाणी द्यावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जयेश वाडू एक जबरदस्त गोलंदाज आहे. मी मागेच त्याचा उल्लेख केला होता की सह्याद्री स्फोट बाफाने आयोजित सह्याद्री चषक आपण पाहिला होता, त्या चषकामध्ये अतिशय चांगली कामगिरी राहिली होती बॉलिंग मध्ये जयेश वाडूची, आणि तोच कारणामा पुन्हा एकदा आज या मान्य श्री विजयशेठ गोविंद पाटील चषकामध्ये त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल, ओहो यावेळेस आपण पाहिला तर हा वेगवान बॉल होता, वेगामध्ये बीट केलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग बॅटरचा फुटवर्क ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर मग आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल, हॅप ट्रॅकर बॉल उडवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पुढे आला जरूर आणि पकडतो झेल, आणि जवळजवळ आपण पाहिला तर मग हा चौथा फलंदाज या ठिकाणी झाला आहे फेल, तो म्हणजेच जयेश. या ठिकाणी एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. जबाबदारीचं क्रिकेट कसं असावं हे मात्र निश्चितच मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागेल आई सोनसरी स्फोट तांबडमाल टीमच्या बॅटरला. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एका बाजूनं योगेश बरब चांगले बॅटिंग करत होता, परंतु बाकीचे जे बॅटर आहेत त्यांचा प्रतिसाद चांगला मिळत नाहीये योगेशला. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 4 विशाल फलते आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक यंगस्टार आहेत, त्यांना देखील चांगला खेळ करावा लागेल. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विशाल फलतेने देखील केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी, चांगला कमबॅक या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळाला जयेश वाडूचा. षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू सोडून दिला आणि आपण पाहिलं तर मग ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर निघणारा बॉल होता, तेच पंचाने देखील दर्शवलं. हा चेंडू मात्र पुन्हा फेकावा लागेल गोलंदाज जयेश वाडूला. धावसंख्या 1 पुढे सरकली जाऊन पोहोचली आहे 16 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा झेलची संधी आणि झेलच्या स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5वा फलंदाज मात्र या ठिकाणी पास झाला. वेलकम या ठिकाणी आपण पाहिलं तर मग कल्पेश जी सापटे यांचे शुभागमन झालेलं आहे. थोड्याच वेळामध्ये ते देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. टॉस साठी रेडी राहायचं आहे. पीर बाबा स्फोट पापडी आपण या ठिकाणी जर आले असतील तर लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. योगेश बरोबरचा आपण जर विचार केला 3 मध्ये त्याने बनवले आहेत 12, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर त्याला संधी मिळाली नाहीये.
कदाचित त्याला संधी मिळाली असती तर सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं जरूर पाहायला मिळालं असतं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगले बॉलिंग जयेश वाडूची पाहायला मिळाली. आता मात्र महेश भोईर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती इन झालेत. एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत आई अष्टभुजा स्फोट लोहपाडा टीमचे. बॅटिंग देखील चांगली केली, आता मात्र बॉलिंग देखील चांगली केली जाईल का? हवाई सफर केलाय, झेल उडालाय स्वतःच्या मध्ये झेल मात्र पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी अप्रतिम केले होते महेश भोईरनं, परंतु अक्षरशः आपण पाहिलं तर मग शेवटच्या मोमेंटला चेंडू हातामध्ये जरूर आला होता, परंतु कॅच करू शकला नाहीये. खूप हार्ड कॅच होता, परंतु प्रयत्न आपण पाहिले तर अप्रतिम केले होते. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती, जवळजवळ हातामध्ये चेंडू बसला होता, परंतु रनिंग झेल असल्या कारणानं मात्र हातातून झेल मात्र तो निसटला गेला. 2 धावा कंप्लीट केल्यात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला हाफवलीवर घेतले, चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्याच्याकडनं झाली आहे मिसफिल्ड. पुन्हा एकदा मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. दोन टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेली 20 या आकड्यावरती. हो यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू टाकण्याची गरज होती का? भीमर चेंडू हाताला गेला, त्याच्यावरती आपण पाहिलं तर मग चौकार आला, म्हणजेच या धावा मिळतील 5 अतिरिक्त. थोडासा खेळ मात्र करण्याचा प्रयत्न या ठिकाणी महेशनं केला आणि त्याच्यावरती त्याला निश्चितच आपण पाहिलं तर मग शिक्षा मिळाली गेल्या. 5 धावा या ऍड केल्या जातील टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग झाली आहे ती म्हणजेच 25 रन्स. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग झेल पकडला होता, परंतु फ्री हिट असल्या कारणानं हा झेल देखील ग्राह्य धरला जाणार नाहीये. आता मात्र 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 21 ची गरज. यावेळेस हवाई सफर केलाय, क्षेत्ररक्षक आहे पुढे येतोय, परंतु चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पार आणि खेक आलाय योगेशच्या बॅट मधनं. महत्वाचा चौकार, 4 रन आणि या चौकारानं देखील धावसंख्येचा बदलला आहे आकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. 29 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 8 आणि जिंकण्यासाठी 17 धावा अजून सुद्धा बनवायचे आहेत, परंतु चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये योगेश बरबशी आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं बॅटिंग करतोय. यावेळेस षटकातील पुढचा बॉल. हलक्या हाताने मात्र चेंडूला सन्मान द्यायचा होता. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडूला फक्त डिफेन्स केलाय मिड ऑफच्या दिशेनं. कुठल्या प्रकारची धाव मात्र या ठिकाणी घेतली गेली नाहीये. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस मात्र सिंगल कंप्लीट केली आहे आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचते 30 या आकड्यावरती आणि आता मात्र जिंकण्यासाठी 16 धावांची अजून सुद्धा आवश्यकता असणार आहे. श्री मिड ऑफला मात्र क्षेत्ररक्षण लावलं होतं, जाळ रचलं होतं योगेशच्या खेळीसाठी, परंतु त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग झाली आहे मिस्टेक. कदाचित नॉन स्ट्राईक एरियावरती चेंडूची फेकी जर आली असती तर अडचणी वाढू शकले असते आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमसाठी, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग 6 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता अजून सुद्धा आहे. ती म्हणजेच आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमला.
एका बाजूने आपण पाहिलं तर मग आई सोनसरी मातेच्या नावाने खेळणारी टीम म्हणजेच तांबडमाल संघ आणि दुसऱ्या बाजूनं आई अष्टभुजा आईच्या नावाने खेळणारी टीम राणगाव लहुवाडा. बघूया कोणत्या संघाला मात्र आई मातेचा आशीर्वाद जरूर मिळाला जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 6 आणि 6 मध्ये विशाल थापड आले तर बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, एकदा वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. सेक्शन 3 मोस्ट विकेटचा कार्ड आपण पाहिलं तर मग विशाल थापड 4 क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 34 इनिंग आहेत आणि 46 विकेट त्यांच्या नावावरती देखील यंदाच्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे बॉलिंग आपण पाहिली तर अप्रतिम राहिली गेली आहे 2024-2025 मध्ये. यावेळेस त्याच्याकडे 5 बॉल शिल्लक आहेत आणि त्याला धावा थांबवायचे आहेत 14. आडव्या बॅटनं चेंडूला हाफ वर घेतले आणि फाटवलंय स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांकरिता आलाय हा षटकार आणि षटकारानं सामन्याचं चित्र थोडस क्लोज मात्र जरूर आलं गेलंय. आता मात्र 4 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 8. 4 चेंडू 8 धावा. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे याला तर म्हणतात मित्रांनो क्रिकेट. कुणाला हसावं लागतं तर कुणाला रडावं लागतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर मग 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकणार हा मॅच? आई अष्टभुजा स्फूट लहुफाडा की मग आई सोनसरी स्फूट तांबडमाळ? सध्या तरी एकतर्फी किल्ला लढवलाय योगेश बरफनं. चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. यावेळेस गॅप मध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक पुढे येतोय, एक धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाईल आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण जरूर पाहिली आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 3 आणि 3 मध्ये जिंकण्यासाठी 6 धावा अजून सुद्धा बनवायचे. 6 मध्ये बनवायच्या होत्या 16. सुरुवातीच्या पहिल्या 3 बॉल मध्ये धावा बनवल्यात योगेशने मात्र 10 या ओव्हर मध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर मग फ्लायटेड डिलिव्हरी होती. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 6 धावा. यावेळेस मात्र चेंडूला फिरकावलं दिलंय लॉंग लेगच्या डोक्यावरून सलग 6 धावांकरता आणि महेंद्र सिंग धोनीची आठवण करून पुन्हा एकदा या ठिकाणी दिले योगेश बरफनं आणि महेंद्र सिंग धोनीच्या अंदाजानं हा सामना मात्र फिनिश केलाय आणि आपल्या संघाला एक मोठा विजय प्राप्त करून दिलाय. असं वाटलं होतं की या ठिकाणी आई अष्टभुजा स्फोट लहुपाळा टीमचा पगडा भारी आहे, परंतु एकतर्फी खेळ पाहायला मिळाला. योगेश बरफनं काय जबरदस्त खेळ केलाय या मॅच मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन आई सोनसरी स्फोट तांबडमाल अँड हायलक विशाल थापड अँड कंपनी आई अष्टभुजा स्फोट रानगाव लहुवाडा. परंतु त्यांचा देखील खेळ अप्रतिम राहिला होता. परंतु शेवटी क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट.